आज शेवपुरी खायची खूप इच्छा झाली, चटपटीत खावंसं वाटत होतं, पण आता बाहेर जाण्याची पण इच्छा नव्हती, तर विचार केला घरीच करूया। त्यासाठी पुरी सुद्धा घरी बनवलेली आहे, जी शेवपुरीला लागते ती। तर सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये ज्याच्यात आपल्याला पीठ मिळायचं त्याच्यामध्ये मी पाव किलो मैदा घेतलेला आहे। त्या मैद्यामध्ये आपल्याला ॲड करायचे ओवा, 1 टीस्पून ओवा घेतलेत, अगदी थोड्या। कलौंजी पण 1 टीस्पून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला तेल टाकायचं आहे, बस एवढेच इन्ग्रेडियंट्स आहे। आता याला छान ॲड करून घ्यायचं आहे, हाताने चोळून मिक्स करायचं, जेणेकरून तेल सगळ्या मैद्याला लागेल, ओवा आणि कलौंजी सुद्धा छान पसरेल। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे, कारण की आपल्याला हा घट्ट गोळा हवा आहे, म्हणून थोडं थोडं करतच पाणी ॲड करा। तशी काळजी नक्की घ्या, कारण की याच्यात पाणी जास्त झालं तर ती पुरी आपल्याला क्रिस्पी बनवायची, त्यासाठी घट्टच मळायचं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे जे कणिक आहे, पिठाचा गोळा आहे, तो छान मळून घ्यायचा। रेग्युलर पोळीपेक्षा थोडासा घट्टसरच मळायचा आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लाईकचं बटन दिलंय खाली, लाईक करून द्या। आवडल्यास कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्सला जे चाट लवर आहेत। तर पीठ अशा पद्धतीने बोलता बोलता हे बघा माझं मळून झालेलं आहे। याला आपण 15 मिनिटं साईडला ठेवून देणार आहोत। आता 15 मिनिटानंतर हे जे पीठ आहे ना, ते बघा आधी फारच घट्ट होतं, आता छान एकजीव झालं आहे। याला पुन्हा एकदा मळून घेऊ आणि याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेत। तुम्हाला पाहिजे तर एक सिंगल पुरी तुम्ही लाटून घेऊ शकतात, पण मी काय केलंय, तेल लावलेलं आहे आधी, जेणेकरून ते चिटकू नये लाटताना, आणि एक मोठी अशी पुरी लाटून घेतलेली आहे। बारीक पातळ आपल्याला लाटायची आहे, कारण की ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या क्रिस्पी झाल्या पाहिजे, त्याच्यामुळे जितकं शक्य तितकं बारीक लाटा आणि एखाद्या वाटीने किंवा कटरने तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्यांना छान शेप देऊन घ्यायचा आहे। आणि आपण यांच्यावर ना फोकने मी याच्यात होल केलेले आहेत, कारण की ही पुरी फुलायला नको, क्रिस्पी व्हायला पाहिजे म्हणून। आता ह्या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। तेल एकदम मीडियम हॉट करायचं, खूप गरम करू नका। माझं आता तेल गरम दिसतंय, मी बंद केलं आहे इंडक्शन, पण तेल अगदी मीडियम फ्लेमवर एकदम कमीत कमी गरम झालं पाहिजे। आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या एकदम कमी आचेवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। 10 ते 12 मिनिटं लागतं एक बॅच व्हायला। तर अशा पद्धतीने कमीत कमी आचेवर आपल्याला सगळ्या पुऱ्या एकदम लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात असंच मी आलटून पालटून सगळ्याने आपल्याला तर फील होतं की ह्या क्रिस्पी झालेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या एकदम तळून तुम्ही स्टोर पण करू शकतात, जर तुम्हाला जास्त झाले असतील किंवा नेहमी तुम्ही चाट खात असाल तर ह्या आरामात महिनाभर टिकतात स्टोर करून ठेवल्या तर। पण त्या राहिल्या तर स्टोर करू शकतो, त्या तर अशाच संपतील। पुरीचं तर मेन काम झालेलं आहे। आता पुरी आपण प्लेटमध्ये अरेंज करून घेणार आहोत। त्यावरती उकडलेला बटाटा, हे बघा मी तुम्हाला पुरी दाखवली कुस्करून किती क्रिस्पी झालेली आहे। आता त्यावरती उकडलेला बटाटा सगळ्यात आधी आपण टाकून घ्यायचा आहे। मग त्याच्यावरती मी इथे काकडी जी आहे ना एकदम बारीक डाईस करून घेतलेली आहे, ती काकडी टाकून घेतली, कांदा टाकून घेतलाय, टोमॅटो पण आपण टाकून घेणार आहोत। आणि अशा पद्धतीने प्रत्येक लेअरवर प्रॉपर तुम्ही अरेंज करू शकतात। हिरवी चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर आहे, गोड चटणी ती सुद्धा चॅनलवर अवेलेबल आहे। आणि मी दही टाकलेलं आहे, जनरली शेवपुरीमध्ये दही जात नाही, ही दही शेवपुरी झाली खरं तर। आणि वरून आपण शेव टाकून घ्यायची आहे, भरपूर अशी शेव टाकायची आहे, आणि खारे शेंगदाणे मी इथे टाकून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने मस्त चटपटीत आलं ना तोंडाला पाणी, रेडी झालेली आहे आपली शेवपुरी। मस्त एन्जॉय करा आणि सबस्क्राइब करायला